अगं थोडं शिल्लक आहे, तू खाऊन घे. इतके वर्षात तुम्ही जेवल्याशिवाय जेवले आहे का मी कधी? आणि आता तुम्हाला उपाशी टाकून मी खाईन का? बरं, आपण दोघं मिळून खाऊया. नमस्कार कारखानीस काका काकू. अभिजित राजे, तुम्ही इथे? ते मी दरवर्षी दिवाळीत लहान मुलांना फराळ आणि भेटवस्तू देतो ना, ते द्यायला आलो होतो. अरे हो, तुम्हाला दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुम्हाला देखील. हो, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. थँक्यू. पण सगळं ठीक आहे ना? तुम्ही इथे कसे काय? गावाला चाललोय. हिच्या दिवाळी आहे ना, तर 4-6 दिवस जाऊन येईन म्हणतो. मग चल, इथून बस पकडून जाऊ आपण. या बस स्टॉपवर बाहेरगावची बस थांबते? हो, मी फोन केला होता. तेव्हा मला सांगण्यात आलं की बस इथूनच जाते. ड्रायव्हर बस थांबवेल इथे म्हणाले. आमचं अचानक ठरलं, त्यामुळे सगळा गोंधळ झाला. बस येईल इतक्यात. तुम्ही निघा. सावकाश सावकाश काका, हळू. सावकाश हो. सावकाश. पाणी आणलंस का? अरे देवा, पाणी. पाणी नाही आहे का? मी आणतो, गाडीत आहे, मी आणतो. दोन मिनिटात आणतो. सावकाश. अहो, किती भराभरा बोलता तुम्ही. पण पाणी का नाही घेतलंस तू? बरोबर. अहो, कुठल्या परिस्थितीत आपण बाहेर पडलो माहितीये ना तुम्हाला. आणि मग अशा वेळी कुठं काय कसं करायचं काही सुचलं नाही बघा मला. आता बस एवढ्यात निघून गेली तर काय करायचं? घ्या काका, पाणी घ्या. घ्या, सावकाश घ्या. बसला अजून किती वेळ आहे? आहे, वेळ आहे ना, बऱ्यापैकी वेळ आहे. पण तुम्ही निघा, आम्ही दोघं थांबू इथे सावलीत. नाही नाही, तसं नाही. इथे एक स्टॉल आहे, तिथे छान भजी आणि वडापाव मिळतो. मलाही भूक लागली आहे, तुमच्याबरोबर मी पण खाईन. मी आणतो. नाही आणतोच, तुम्ही थांबा, आलोच. घ्या, एकदम गरमागरम आहे बघा. घ्या घ्या काका. घ्या काकू, तुम्ही पण घ्या. मस्त गरम गरम आहे. हे इथे ठेवलंय आणि अजून आहे इथे. ते घ्या, गरम गरम खा. तुम्ही पण घ्या ना. मी घेतो, तुम्ही घ्या आधी. आहे बघा, मी घेतो. घ्या घ्या घ्या. खा ना तुम्ही. सॉरी, बोल. हो, घेते. हॅलो, अभिजित बोलतो. अगं बाई, अचानक कसा फोन केलात? नाही म्हणजे तुम्ही त्या छोट्या मुलांना फराळ द्यायला जाणार होतात ना? हा, तिथेच आलोय मी. तिथे एका बस स्टॉपवर मला कारखानीस काका काकू भेटले. म्हटलं तुला सांगावं. अहो का? मग त्यांना आनंद झाला असेल ना. काय म्हणालात तुम्ही? बस स्टॉपवर?
कुठल्या? ते गावाला निघालेत का? गावाला? अच्छा, म्हणजे तुलाही कल्पना नाही तर? नाही म्हणजे ते आले होते तेव्हा म्हणाले की त्यांच्या पुतण्याकडे निघालेत म्हणून. आणि त्यांचा पुतण्या तर इथेच राहतो अहो जवळच. वाटलंच मला. हा? त्यांचा काही प्रॉब्लेम झालाय का असावरी? अहो म्हणजे नाही, ते आले होते ना आमच्याकडे तेव्हा तर व्यवस्थित होते, काही बोलले नाहीत. आणि तुम्ही तर आता म्हणताय काय प्रॉब्लेम झाला, मलाच काही कळत नाही हो. नाही, मला वाटलंच काहीतरी गोंधळ आहे. मला पाहून एकदम दोघं गडबडून गेले. काकांचा तर चेहराच पडला. पण मी त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही दोघं इथे कसे काय, तर त्यांनी जे काही उत्तर दिलं त्यावरून मला असं वाटतं की ते माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. दोघं काहीतरी अडचणीत दिसतात मला, काहीतरी गडबड आहे. अरे देवा, मग तर काय झालं असेल? नाही, मी काही विचारलं नाही, मला सांगणार नाही ते. तू इथे येतेस का? नाही, आपण बोलू त्यांच्याशी. म्हणजे तू बोल, तुझ्याशी बोलतील ते. हो हो, अहो मी लगेच येते. तुम्ही तिथेच थांबा त्यांच्याजवळ. हा, आणि तुम्ही जिथे आहात ना तो पत्ता मला जरा मोबाईल वरती पाठवाल का? हो हो, मी पाठवतो. ठीक आहे, मग मी लगेच निघते. हा, काय झालंय आई? कोणाचा फोन होता? अभिजित राजेंचा. अगं आपले कारखानीस काका काकू भेटले त्यांना. मग लगेच येते सांगून कुठे निघालीस? अहो बाबा, काका आपल्याला काय म्हणाले जाताना की त्यांच्या पुतण्याकडे जात आहेत म्हणून ना, आणि राजेंना ते असं म्हणाले की ते गावाला चाललेत म्हणून. पण मग असं का केलं असेल मुळात त्यांनी? खरंच काही कळत नाही. खोटारडा, पुतळ्याकडे जातो सांगून गावाला निघालाय? नाही नाही बाबा, मला वाटतं काहीतरी मोठा घोळ झालाय. मी जरा तिकडे जाते आणि बघते. आई थांबा, मी पण येते तुमच्या बरोबर. नको बाळा, तू थांब बाबांबरोबर. मी लगेच जाऊन येते. हा, बरं, फोन करा. हो हो. काका, मी काय म्हणतो, बस येईपर्यंत आपण माझ्या रेस्टॉरंटला जाऊया ना. आपण त्या बसच्या ड्रायव्हरला हवं तर फोन करून कळवूया की जवळ आलास की आम्हाला कळव, म्हणजे मी तुम्हाला इथे आणून सोडतो, मग नाही का? नको रे, आता येईल इतक्यातच बस. तू निघ. आमच्यामुळे उगाच तुझा खोळंबा नको व्हायला. काका, आपल्या माणसांमुळे खोळंबा होतो का कधी कोणाचा? धूळ फार झाले ना, डोळ्यातून सारखं पाणी येते. हो, आणि हवा कोरडी असली की त्रास होतो असा. बाकी काही त्रास नाहीये ना काका? छे छे छे, काही प्रॉब्लेम नाही. मध्यंतरी याची तब्येत बरी नव्हती, पण आता ठीक आहे. तू निघ. तुला उगाच उशीर होतोय. आम्ही आहोत एकमेकांच्या सोबत. काका काकू, काय झालं काका? हा, तुम्ही इथे का बसलाय तसे? काय झालं काका? जाताना पण काही बोलला नाही तुम्ही. काकू, घरी काही झालंय का? काका, प्रज्ञा काही बोलली का तुम्हाला? काय झालं? काही नाही ग, खरंच काही नाही. पण तू अचानक कशी आलीस इथे? आले मी. मला समजलं तुम्ही दोघे इथे बसला आहात म्हणून. बाबा सुद्धा किती काळजी करताय तो काका. उगाच त्याच्या जीवाला घोर लावला. अगं, काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही दोघे ठीक आहोत. काका, तुम्ही म्हणूच कसं शकता की तुम्ही ठीक आहात? आणि कसला गैरसमज? तुम्हाला माहितीये काकूंना खूप दगदग होती, तरी सुद्धा तुम्ही इतका वेळ इथे बसलाय. सांगा ना काका, काय झालंय? अहो काकू, तुम्ही तरी बोला ना. असावरी, अगं याने सांगितलं ना तुला, तसं काही नाहीये ग. ठीक आहे. मग तुम्ही इथे का बसलाय दोघं? गावाला जायचं म्हणतात. काका काका, काय आहे? सांगा ना मला सांगा ना काका. काही नाही ग, खरंच काही नाही.
आम्ही ठीक आहोत. आजोबा, हा घ्या चहा. आलं घालून केलाय छान. मला नकोय. अरे माझा मित्र तिकडे उपाशी आहे आणि मी चहा पिऊ? कुलकर्ण्यांचं काही माहित नाही तुला. आम्ही दोस्तांचे दोस्त असतो. आजोबा, तुम्ही चहा प्यायलात म्हणून तुमची दोस्ती नाही संपणार आहे. घ्या. आणि आता अभिजितराजे भेटलेत ना काका काकूंना, ते त्यांना खाल्ल्याशिवाय ठेवतील का? एव्हाना त्यांनी खायला दिलंही असेल दोघांनाही. घ्या ना. मग तू फोन लावणारस ना? बरं लावते, थांबा. तुम्ही एकदा बोला म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हे घ्या, लागला फोन. काका तुम्ही आधी घरी चला. काकू चला ना. कुठं आहे तो? त्याला फोन दे. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मी बोलतोय. आवाज नाही का ओळखला माझा? हा, बाजा शेंगदाणेवाला. अच्छा अच्छा अच्छा. मी चणे शेंगदाणे नाही. ओ, नाना पळशीकर चटणीवाले. काय म्हणताय? दत्ता बोलतोय मी. दत्ता. दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी बोलतोय. चप्पल चोर तू बोलतोयस ना? हो दत्ता. अरे कशी काय आठवण आली? त्याला फोन दे, मला बोलायचंय त्याच्याशी. देतो देतो देतो, रागाव नका, देतो. मी स्पीकर ऑन करतो, बोला तुम्ही. मला नाही बोलायचंय त्याच्याशी. त्याला सांग तुला कुठे जायचंय तिकडे जा, पण आधी वहिनीना माझ्या घरी इथे आणून सोड. अरे दत्ता, पण तो पण बीड घाल चुलीत. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. असावरी तो येतोय की नाही सांग मला. हो बाबा, आम्ही खूप प्रयत्न करतोय पण ते ऐकतच नाहीये. तो कसं ऐकत नाहीये? डोक्यावर ते केस गेले, त्याच्या अक्कल नाही त्याला. तो मित्र बनवतोय ना. मला न सांगता मैत्री अर्धवट टाकून पळपुण्यासारखं जायचंय त्याला. विचार त्याला, माझ्या मैत्रीची हीच किंमत केलीस काय? मित्रापासून कधी काही लपवतात का? सांग त्याला. आज त्यांनी मला खूप दुखवलंय. खूप वाईट वाटतंय मला. त्याला सांग, ताबडतोब निघून नाही आलास तर पुन्हा माझं तोंड सुद्धा पाहू नकोस. अरे दत्ता, नको रे असं बोलूस. येतो, मी येतोय. ये लवकर ये, वाट बघतोय. चला काका, मी सामान घेतो, आपण गाडीत जाऊया. या काका, या या. या काका, बसा बसा. सावकाश. बघा डोक्याला लागेल हा. हळू हळू. सावकाश सावकाश सावकाश. हे घ्या, बॅग घ्या. तुम्ही बसा, मी आसेवरीला घेऊन येतो. आसावरी, आता कशाला काळजी करतेस? दोघं येत आहेत ना आपल्या बरोबर. आज तुम्ही होतात म्हणून केवढा मोठा अनर्थ टळला. तर काय झालं असतं? चांगल्या माणसांचं कधीच वाईट होत नाही. त्यांच्या जागी इथे बाबा असते तर मला कल्पना सुद्धा करवत नाहीये. मला खूप काळजी वाटते या दोघांची. बघा ना कसे एकटे पडले. दोघं जोपर्यंत एकत्र आहेत ना, तोपर्यंत एकटे पडूच शकत नाही. किती घाम आलाय ग तुला. ते बघ, ज्याच्या सोबत त्याचा हक्काचं माणूस असतं ना, त्याला जगातलं कुठलंही दुःख हरवू शकत नाही.
इतका वेळ का लागतोय? मला जावं लागणार. शुभ्रा, मी जाऊन येतो. नाही नाही आजोबा, तुम्ही थांबा. अहो ते येत असतील, थांबा ना, थोडी वाट बघा, येतील. आले वाटतं. आजोबा आले काका. या. दत्ता, आलो रे मी. मला माहित आहे तू माझ्यावर रागावला असणार. माफ कर मला. अरे मी तरी काय करणार होतो? माझा मुलगा म्हणाला निघून जा घराबाहेर. चूक माझी होती. भुकेमुळे गडबडीत दुबईहून आणलेला ग्लास तुटला आणि देशी आईबाप बेघर झाले. प्रज्ञाची माफी मागितली आम्ही, पण तिनं माफ नाही केला आम्हाला. आमचा नाईलाज झाला. अरे कोणत्या तोंडाने तुला हे सांगणार होतो? तुझ्या घराला आमची नजर लागू नये म्हणून आम्ही निघालो होतो. सावरी, सांग ना याला बोलायला. बाबा, बोला ना त्यांच्याशी. दत्ताजी, अहो बोला ना त्यांच्याशी. तुम्ही म्हणालात म्हणून ते आले ना परत. त्यांनी असं तुम्हाला न सांगता जायला नको होतं, पण हवं तर कान धरतो. अरे काय मित्र आहे मी. माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं. बोल रे काहीतरी, असं नको करूस. अरे हक्काने घरी सुद्धा बोलवतोस आणि परक्यासारखं दुर्लक्ष सुद्धा करतो. अरे तुझाच असं आहे, तो नको काढून घेऊस. हवा तर जातो मी परत. थांब. घरातून पाय बाहेर ठेवला असता. याद राख, घाट माझ्याशी आहे. चला, झाली भरत भेट. या डोळ्यातल्या पाण्याबरोबर काय चांगलं लागतं माहितीये का? आलं घातलेला चहा. आणते, मी करून आणते. हा. मी काय मदत करू का? नको नको, मी बघते. तुम्हाला हवंय का काही? काय झालं, तुम्हाला काही हवंय का? हा हा हा, ते बिस्किट हवेत काका काकूंसाठी. शुभ्रा आहे, पण ते काकू जरा हळव्या झाल्यात ना. शुभ्राला पाठवू का? नाही नाही नको, न्या ना तुम्ही, काढूनच ठेवलेत. तुम्ही न्या, मी फराळाचं पण घेऊन येतेच आहे. हा अहो, आता काय हवंय तुम्हाला? घ्या. अहो, काय करताय तुम्ही? हे का करताय तुम्ही असं पुन्हा पुन्हा? हे हो हेच का पुन्हा पुन्हा लावताय हळद? सहज. रंग छान दिसतात तुझ्यावर म्हणून. दिसतात की नाही अहो, म्हणूनच करताय.